पार्टीचे सल्लागार मोठी जुईचे देवचंद भास्कर भोपी डीबी भोपी यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी या ठिकाणी प्राप्त होत आहे। आयोजकांच्या वतीने त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत। स्ट्राइक एंडकडे पाहायला मिळतोय सूरज। येत्या सीझन मध्ये उगवता तारा चमकला, किंबहुना जर तुम्ही अगदी दक्षिण आणि पश्चिमेच्या कोपऱ्यात पाहाल तर जसा अगदी पहाटे पहाटे ध्रुव तारा चमकतोय तसा टेनिस क्रिकेट मध्ये चमकला तो सूरज काय आता बॅट मधून आपल्या बॅटची नजाकत दाखवतोय पाहायला मिळेल। ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्क वरती किंबहुना फिरकीचा जादूगार नाव आहे धनेश कामोटकर। आखो टप्प्याचा चेंडू फसवला, या वेळेला चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षक अंकेश कामोटकरच्या हातात। 0 धावसंख्येची मोहर लागली जातोय, 0 धावसंख्येची मोहर, 0 धावसंख्येबरोबरच एक चेंडूची समाप्ती या मैदानावरती होताना दिसतोय। क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणारे जे सर्व क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख बॅटला ब्रश झाला होता चेंडू इथं मात्र तेवढ्याच शिताफीनो तेवढ्याच मात्र उत्तम क्षेत्ररक्षणातून यष्टीरक्षकाने चेंडूला अडवला। परत एकदा निर्धाव 0 धावसंख्येची मोहर लागली गेली। 2 चेंडूंचा खेळ संपला, धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 0। रोहित घरात डबल 3 जर्सी नंबर। थोडासा दुखापत करताना दिसतोय, काय होणार इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय जोरदार अपील केला गेला आणि इथं पाहायला मिळेल परत एकदा जोरदार अपील केला जातोय। इथं निश्चितच तिसऱ्या पंचाची मागणी केली जातोय। तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती येताना दिसतील। चला तिसरे पंच शैलेश चव्हाण। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल अगदी निर्णय आपल्यापर्यंत निश्चितच येताना दिसणार। शैलेश चव्हाण करंजावरून बिलॉंग करतायत। तदनंतर जीवन गावंड अतिशय सुरेख पाहायचं आहे कशा प्रकारे या ठिकाणी अगदी निश्चितच निर्णय दिला जाईल। चला या लगेचच थोडासा दुखापत करणारा चेंडू होता, शरीरयष्टीला आदळला। इथं मात्र तू मै करता करता एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला। या वेळेला एस्ट्या उखडल्या गेल्या, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये निश्चितच फलंदाज आहे का याचं सुवर्ण मध्य साधलं जाईल आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी खरं तर प्रत्येकाच्या अगदी हार्टबीट वाढल्या जातील, कारण खूप एक महत्वपूर्ण निर्णय आहे। पिन ड्रॉप सायलेंट, मैदानात स्मशान शांतता, कोणाच्या बाजूने असणार निर्णय, क्षेत्ररक्षक की फलंदाज, विचार मंथन होतोय। तुमच्यापर्यंत अगदीच तो निर्णय दिला जाईल। स्पर्धा महत्वपूर्ण आणि स्पर्धेतील खरं तर या स्पर्धेचं एक घवघवीत यश आहे। प्रत्येकाच्या अगदी मनाचा ठाव घेणारा निर्णय। मैदानावरती फक्त क्रिकेटच खेळलं जातोय का? नाही। 360 अँगल जर अगदी नजर टाकली तर आपण इथं ड्रीम जंगली रमीवरती असणारे काही व्यस्त आहेत। नजरअटी दुर्घटना घटी असाच काही प्रकार या धावपट्टीवरती दिसतो आहे।
नॉट आउट. खरं तर या वेळेला अतिशय खरं तर आणि कॅमेरामनचं कौतुक आहे. छान खरं तर एक क्षणचित्र कॅप्चर केले UTC लाईव्हच्या माध्यमानं. एक धावसंख्या पूर्ण झाली आणि एक धावसंख्येबरोबर लेग बाईटच्या स्वरूपात पंच ही धाव लेग बाईटच्या स्वरूपात. या वेळेला मात्र एक धावसंख्या अवांतर आणि एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय बिनबाद एकच्या घरात. या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओ द विकेटनं मारा करतोय. पंचांच्या उजव्या हातानं कोल्डमॅन एंड कडून मारा करतोय धनेश कामोटकर रोहित जी. आखूट टप्प्याचा चेंडू हा बॉली ट्रॅकर चेंडू होता. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न कमरेतून वाकला रोहित. मनगटाच्या साह्यानं टोलविण्याचा प्रयत्न सफल ठरला. चेंडू सरळ गेला निर्धाव. आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू आणि एक लेग बाईटच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाली. 4 चेंडूंचा खेळ संपला. 5वा चेंडू धनेश कामोटकर. ओ शॉटफुल टॉस चेंडू सेट ड्राईव्ह केलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चेंडू आर पार सीमा पार आलेला एक फॅन्टॅस्टिक चौकार. आणि UTC लाईव्हच्या माध्यमातून आमचे कॅमेरामन पाहू शकाल स्वयं पाटील आहेत. त्यांना हा एक क्षण छानसे टिपले गेले. स्वतः अगदी मोठीजूवरून बिलॉंग करतोय. खरं तर या कॅमेरामनची खासियत आहे. ठाऊक आहे का, हवेत पावसाळ्यात सुद्धा स्पर्धा कव्हर करताना हवेत असणारा चेंडू आपल्या कॅमेऱ्याच्या कोनात कॅप्चर करणारा सुरेंद्र भोपे याच्याकडून 101 रुपया. या वेळेला बॉली ट्रॅकरचा चेंडू षटक संपला जातोय आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 5च्या घरात. आणि निश्चितच अशा प्रकारची गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. जाऊया परत एकदा मैदानाकडे. किंबहुना अनेक माझ्या शंभू भक्तांना बलिदान मास सुरू आहे. डेरवलीमध्ये गेला तर बलिदान मासाला पूर्ण 40 दिवस किंबहुना 1.5 महिना बलिदान मास उत्तम प्रॉपर पाळला जातोय. आणि चैत्र पाडव्याला खरं तर त्याच्या अगोदरच्या दिवशी अमावस्येच्या काल्या रात्री धर्मवीर छत्रपती शंभू राजांची घृणास्पद खरं तर औरंगजेबानं हत्या केली. मृत्यू खरं तर त्या ठिकाणी ओशाळला. अशा प्रकारचे क्षण आपण पाहिलेत. आणि अशा फाल्गुन मासात 19, 20, 21, 22ला या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती मी मराठीच्या क्रीडा नगरीत सुरू असणारा पडघम चषक आहे. युवा अध्यक्ष प्रवीण घासे ट्रॉफी 2025. सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल दीप जलद गतीचा गोलंदाज. गोलंदाजी स्पेस आहे, गोलंदाजीमध्ये गती आहे, ते आपल्याला मैदानावरती धावपट्टीवरती पाहायला मिळेल. हो अतिशय सुरेख. या वेळेला चेंडू पाहायचा आहे. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच अवांतर स्वैर मारा घोषित करतात. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडणार. अवांतर 1 धावसंख्येनं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती महत्वपूर्ण या वेळेला अतिशय या समांतरसाठी रिव्ह्यू नसणार आहे. महत्वपूर्ण फक्त भीमरसाठी. आणि ज्या वेळेला पंच थोडे संभ्रमात असतील त्या वेळेला मात्र रिव्ह्यू घेतला जाईल. तर टीव्ही रूम मध्ये आपल्याला चव्हाण सरांना आमंत्रित केलं जातोय ऑन स्क्रीन वरती. खरं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायचंय दीप आपल्या कोट्यातील पहिला चेंडू घेऊन येणार. अक्कादेवी टेम्पल एंड कडून मारा करतोय. 12 ते 13 पावलांचा रनअप. झलद गतीचा गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू घेऊन येतोय सूरज साठी. हो अतिशय सुरेख ओव्हरपिच चेंडू होता. सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. शफल होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. इथं मात्र फसला गेला सूरज. चेंडू सरळ विसावला. यष्टीरक्षकच्या हातामध्ये यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची मोहर लागली जातोय. खरं तर चेंडू धावपट्टीवरती पडल्यानंतर प्रत्येक फलंदाजाला तो चेंडू वाचता आला पाहिजे. हा चेंडू खरं तर पूल करता येईल, हुक करता येईल, स्ट्रेट हिट करता येईल, स्ट्रेट ड्राईव्ह करता येईल, लॉंग कडे ड्राईव्ह करता येईल का. वाचताना मात्र हा वाचक हा फलंदाज कुठेतरी मिस होतोय. बॅक टू बॅक दीपकच्या गोलंदाजीतील दुसरा निर्धाव चेंडू. 3 चेंडू फेकले त्यातील 1 अवांतर. एक अवांतर आणि त्याच्या
नंतर लगातार 2 निर्धाव चेंडूची फेकी केली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 6च्या घरात. बिनबाद 6. सूरज आखो टप्प्याचा चेंडू डिपेंड विकेटला असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करणार का, तोपर्यंत फंबल होतोय. इथं मात्र यश चेंडूला अडवतोय, तोपर्यंत धावा मिळत आहेत 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 8च्या घरात. 4 चेंडूंचा खेळ संपला, त्यातील 3 निर्णायक, 1 अवांतर. चौथा चेंडू घेऊन येईल दीप. जलद गतीचा गोलंदाज अक्कादेवी चॅम्पियन संघाकडून खेळताना यावेळेस मात्र पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय, ओव्हर द विकेटने मारा करतोय सूरजसाठी. दोन्ही रायझिंग स्टार आहेत, उगवते तारे आहेत, परंतु अनुभव मात्र एकाकडे खूप. आखो टप्प्याचा चेंडू या वेळेला काय होणार. इथं मात्र निश्चितच झेल मिस करतोय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या आरपार, जमिनीला पॅरलल आलेला सूरजच्या बॅट मधील वैयक्तिक आणि सांघिक पहिला षटकार. निश्चित या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल उत्तम समालोचकांची मांदी आली. कुणाल दाते सर असतील, प्रवीण गायकर, जयेश भोसले, प्रियाल पाटील, प्रसाद पाटील, मी स्वतः नितेश पंडित आणि त्याचबरोबर विवेक पाटील अशा प्रकारच्या कॉमेंटेटरची मांदी आली असेल. इथे या षटकारानंतर परत एकदा एक गोलंदाजानं करावं तरी काय करावं. या वेळेला मात्र अतिशय सुरेख चेंडू फसवला होता अभिमन्यूला, सूरजला. इथं परतावं लागलं असतं, परंतु तसं झालं नाही. षटकार गेला आणि त्याच्यानंतर 7 धावसंख्या 2 चेंडूंमध्ये प्राप्त झाल्या. शेवटचा चेंडू घेऊन येईल दीप टू रोहित जी घरत, रोहित गुरुनाथ घरत. धाकटीजुई संघाकडून खेळणारा हार्ड हिटर मिस्टर यूपीएल, सीझन 4 चा 4थ्या पर्वाचा मिस्टर यूपीएल. और पीच चेंडू होता, अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. याही वेळेला मात्र यश चेंडूला फील करतोय. 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, तेवढीच अतिशय उत्तम फेकी. 1 धावसंख्येनं धावसंख्या वधारली. 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 16च्या घरात. अध्यक्ष चषक मोठी चोरीला, इंडियन सामाजिक सांस्कृतिक विकास कला मंडळ साथीला, इंडियन सामाजिक सांस्कृतिक विकास कला मंडळ त्यांच्या साथीला. प्रवीण घासी युवा अध्यक्ष चषक गाजते उरण तालुक्याला, प्रवीण घासी युवा अध्यक्ष चषक. 2 षटकांचा खेळ संपला गेला. अर्धा सत्र या वेळेला संपलं गेलं. अंकातील अर्धा पाठ संपला. काही प्रवेश संपले. खरं तर या 2 प्रवेशांमध्ये पहिला प्रवेश केला तो खरं तर या अगदी मैदानावरती धनेश कामोटकरनं 6 चेंडूंची फेकी गेली आणि 6 चेंडूंमध्ये धनेश कामोटकरनं मात्र धावसंख्या दिल्या 11-4 आणि मात्र सफलता प्राप्त झाली नव्हती. इथं मात्र दुसरा षटक हाताळण्यासाठी आला दीप पाटीलनं 1 षटकार आणि धावसंख्या प्रतिस्पर्धी टीम म्हणजेच धाकटीजुई शिवशक्ती संघाला धावसंख्या दिली 11. सफलता प्राप्त नाही. धाकटीजुई संघाचा प्लस पॉइंट कोणता असेल तर अजून कोणताही घातपात नाही, कोणती विकेट नाही. त्यामध्ये खरं तर अजून रोहित सारखा एक हार्ड हिटर ज्याच्या बॅटला सूर गवसला तर या मैदानावरती चौकार षटकारांची ऐन फाल्गुन महिन्यात खरं तर बरसात बारिश पाऊस पाहायला मिळेल तोच. इथं मात्र फसलाय रोहित. का होणार, पकडला जाईल का झेल. यस, या वेळेला कॉटन बॉलच्या स्वरूपात रोहित गुरुनाथ घरात बॅक टू पॅव्हेलियन.
अन्यथा उपस्थित असणाऱ्या टीमला आयोजकांकडून टॉस दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. हर्ष जलद गतीचा एक रायझिंग स्टार येत्या MPL सीझन 5 मध्ये खरं तर उभारतीला आलेला, पॉलिश झालेला, चमकलेला चमचमता सितारा. दुसऱ्या चेंडूवरती रोहित जी गरज जरी गेला तरी रोहित एस गरजच्या बॅट मधून आलेला एक लांबलचक स्टडीड सिक्सर. हर्ष टू रोहित. या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उखडल्या गेल्या, त्रिफळाची बाद. तिसऱ्या चेंडूवरती रोहित यस करत बॅक टू डग आउट. प्रयत्न करतो अशा वेळेला असुरक्षित फटका खेळताना स्वतः बॅट न मात्र किंबहुना ऐन मोक्यावरती आत्महत्या केली या रोहित एस गरतनं. परतला रोहित एस गरत. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज नाव आहे दीपेश. खर तर ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये तिसाई मरुआई बोरखार संघाचा संघनायक होता दीपेश. तोच दीपेश इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती येतोय खेळण्यासाठी. येस, बोरखार मधून, कारण प्रीमियर लीग ग्रुप ग्रामपंचायतीची होती. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता, कडा प्रहार करण्याचा प्रयत्न जरी फसला असेल तरी एक धावसंख्या लेग बाईटच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतो. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटालावरती 2 रोहित बाद. 23च्या घरात 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 23 आपल्या कोट्यातील अप्रतिम. आणि म्हणूनच आपल्याला उगवता तारा हा किताब का मोठी जुई प्रीमियर लीग मध्ये दिला, रायझिंग स्टार हा किताब का दिला, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हर्ष भोपी आहे. रमेश भोपी यांचे चिरंजीव वडील यष्टीरक्षक म्हणून नयन मुंगियासारखी कामगिरी आमच्या मोठी जुई टेनिस क्रिकेटमध्ये करायचे. इथं मात्र अगदी तसाच गोलंदाजीतून अतिशय सुरेख फुल टॉस चेंडू होता. काय होणार निश्चितच. इथं मात्र 1 धावसंख्या पूर्ण. झेलभूमीला दान झाला. 2 धावसंख्या पूर्ण. सूरजनं 2 धावसंख्येनं स्वतःचं खातं खरं तर पुढे नेलं. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 25च्या घरात. 2 बाद 25. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला षटक घेऊन आला होता धनेश कामोटकर 4. दुसरा षटक घेऊन आला दीप पाटील 11. सफलता मात्र नव्हती. मात्र हर्ष भोपीनं अतिशय लॉंग स्टॉप नशिबाचा ऐन शिमगा संपला तरी धाकटीजुई संघाला मिळालेला हा बोनसच्या स्वरूपात 5 धावांचं बोनस. ऐन शिमग्याचा पोस्ट दिलाय धाकटीजुई संघाला हर्षनं. बोनसच्या स्वरूपात 5 धावसंख्या धावपटलावरती. 30 धावसंख्या धावपटलावरती. 4 षटकांपैकी अजून 1 षटक आणि काही चेंडू शिल्लक. हर्ष जलद गतीचा गोलंदाज सूरजसाठी. दोन्ही त्याच वयाचे. खरं तर या वेळेला निश्चित पददालित्य चुकला जातोय हा गोलंदाज. फुटवर कुठेतरी चुकतोय. डेड चेंडू घोषित करतायत क्वालिफाईड ऑफिशियल्स. जीवन गावण जलद गतीचा गोलंदाज. 15 ते 14 पावलांचं रनअप आहे सूरजसाठी हर्षचं. अतिशय सुरेख बाउन्सिंग याला व्हेरिएशन म्हटलं जातं. एक फुल टॉस टाकला, एक ओरपीचा टाकला, एक हा बॉली पद्धतीचा, एक वाईट टाकला आणि त्याच्यानंतर आता परत एकदा षटक संपलं गेलं. तिसरं 18 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 3 बाद 30च्या घरात.
3 बाद 30 धावसंख्या धावपटाला, 2 बाद 30 धावसंख्या धावपटलावरती अजूनही एक षटक शिल्लक आहे. 6 चेंडूंचा बडीमार कोण देणार प्रतिस्पर्धी टीमला? चेंडू थांबविलाय, सोपविलाय. खरं तर प्रवीण कामोटकरच्या हातामध्ये पाहायचं आहे. येत्या सीझन मध्ये प्रवीण मोठीजूट टेनिस क्रिकेटमधून तसा पाहिला तर वरचढ राहिला आणि म्हणूनच असं म्हटलं जातोय प्रियाल सर की पहिल्यांदा आपण मनात हारतोय नंतर मैदानात. प्रवीण कामोटकर उतरल्यानंतर त्याला खरं तर खचून जाण्यासारखे खरं तर काही जणांनी अगदी कमेंट्स आणि त्याचबरोबर 5 चेंडू मिस झाला. शेवटच्या चेंडूवरती मात्र मॅच फिनिश केली. एक उतुंग षटकार लगावला तोच प्रवीण कामोटकर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज, फलंदाजी मार्कवरती दीपेश घरत. नॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज धाकटीजुई शिवशक्ती जय भवानी या टीम कडून तर अक्कादेवी चॅम्पियन जय माता दी शिवशक्ती धाकटीजुई. अतिशय सुरेख फॉलो थ्रो मध्ये गॅदर करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्वतः गोलंदाजाने चेंडू पकडला. निर्धाव चेंडूची सांगता. आता चेंडू शिल्लक असणार आहेत 5. येस, या वेळेला प्रवीण कामोटकर तू दीपेश आखो टप्प्याचा चेंडू. या वेळेला काय होणार? दीपेश जितेश पकडतोय झेल. दीपेशला परतवतोय बॅक टू पॅव्हिलियन. राष्ट्रीय भाषेतील एक प्रचंड मोठं चर्चेत असणारं नाव जयेश भोसले. आवाजाचा बाजच वेगळा आहे. किंबहुना ज्या साऊंडला RCF साऊंड असं म्हटलं जातोय आणि म्हणूनच अशा प्रकारचे दिग्गज समालोचक त्यात प्रियाल पाटील, प्रसाद भोईर, विवेक पाटील अशा या समालोचकांची आणि अतुल भोईर, विवेक पाटील अशा प्रकारचे समालोचक या कॉम्बॉक्स मधून ऐकायला मिळतील. आडव्या पट्ट्यातील खरं तर हा या वेळेला डिपकॉर पॉइंटच्या दिशेनं सीमा रेषा छेदून जाईल का? अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावसंख्या पलून काढतायत. 3री धावसंख्या सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन. चित्त्याच्या चपलाईनं नवीन आलेला प्रतीक घरतनं वैयक्तिक 3 या धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं. या स्पर्धेतील तिसरी 3 धावसंख्या खरं तर दुसऱ्यांदा पाहायला मिळत आहेत. त्यातील प्रतीकच्या नावावरती ही दुसरी आहे. या स्पर्धेतील प्रवीण कामोटकर यांचा पुढचा चेंडू. हो, अतिशय सुरेख. गुड लाईन स्पॉट वरती परफ्यूम डिलिव्हरी. अगदी उंचीचा पुरेपूर फायदा गोलंदाजाने घेतला. फलंदाजाला मात्र तशा प्रकारचा फायदा घेता आला नाही. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न असफल, अनसक्सेसफुल. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. पिरकोन विपक्ष टाकेगाव. फायनल कॉल. हा सत्र संपण्या अगोदर आपल्यापैकी एक कर्णधार इकडे असेल तर दुसऱ्या कर्णधाराला मात्र निश्चितच पॅनलाइज केलं जाईल. या षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी ही तेवढीच आहे. चेंडू जाईल अगदी सीमारेषेच्या आरपार. आउट ऑफ रूप प्रेक्षकांच्या भेटीसाठी गेलेला हा चेंडू देतोय 6 धावा. आलेला आहे गगनचुंबी आसमानी षटकार. तो सूरज आपल्या बॅट मधून नजाकत भरा फटका दाखवतोय. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न या वेळेला प्रवीण कामोटकर करणार नाही. चुकी परतावं लागेल. सूरज बॅक टू पॅव्हिलियन. 6 चेंडूंचा खेळ संपला. अर्थात 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला गेला. अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई संघाकडून धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 39च्या घरात. 40 धावसंख्येचं आव्हान समोर असणार आहे. प्रत्येक षटकात 10च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. ती अर्थात
मोठी जुई संघाला. आणि अगदी आपण पाहू शकाल इथे मानाची स्पर्धा परत एकदा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार, ती म्हणजे येत्या 26 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 सुदीर्घ रथ सामाजिक संस्था नवघर उरण भाई ट्रॉफी 2025 चं आयोजन, तेही खरं तर उरण तालुक्यातील एक मानाची क्रिकेट स्पर्धा. आणि या वेळेला निश्चितच मोठमोठे संघ ज्या ठिकाणी मग बोनकोडे असेल, बामणडोंगरी असेल, धारावे असेल, कासरवडवली असेल, मांडा असेल, गोठिवली असेल, देवरुंग आणि चांबारली अशासारखे मोठे संघ खरं तर 26 तारखेला उरणमधील पश्चिम विभागातील महालन विभागात कानकेश्वरी मैदानावरती हा 26 तारखेला 26 मार्चला खरं तर भाई ट्रॉफीचं एक दैदिप्यमान आणि देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. पिरकोन टीम आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत असणारा एकीकडे टाकीगाव टीम. खरं तर पौर्णिमेनंतर फाल्गुन महिन्यातील चंद्र किती सुरेख दिसावा हे आमच्या कॅमेरामनच्या कौशल्यानं पाहायला मिळतोय UTC लाईव्हच्या माध्यमानं. आणि निश्चितच मला वाटतोय हे क्षण टिपले जात आहेत ते अगदी आमच्या जितेश पाटील, नितेश म्हणजे राईट ऑफ लॉ, खरं तर कायद्याचा रस्ता ज्या नावाचा अर्थच होतोय. नित्य यश आहे क्षेत्रात कोणत्याही जावं त्याला यश निश्चित. आणि इथे एक उत्तम कॅमेरामन ऐन आपल्याला चंद्रावरती घेऊन जातोय. आठवण होतोय सुनीता विल्यमसन यांची अंतराळात खरं तर जिनं 9 महिने आणि त्याच्यानंतर परत एकदा सुरक्षित नासा मधील असणारी ही एक अंतराळवीर यावेळीतलेच आपल्याला त्या क्षणचित्रातून निश्चितच पाहायला मिळतोय. तर जाऊया, पिरकोन टीम मला वाटतं इथं उपस्थित आहे. निश्चितच याच्या पुढचं विवरण प्रियाल पाटील याच्या गळ्या वेगळ्या शैलीत जाऊया. 24 चेंडू 40 धावांची आवश्यकता आणि 24 चेंडूंमध्ये 40 धाव संख्या कशा पूर्ण केल्या जातील ऐकूया. ज्या आवाजातून खरं तर या मैदानाला या आवाजाची सवयच आहे, किंबहुना या मैदानाला हा आवाज जर ऐकायला मिळाला नाही तर हा मैदान आजारी पडेल. आणि म्हणूनच आमच्या या स्पर्धेतील एक मुख्य आवाज घेऊन येणार प्रियाल पाटील. चला, पिरकोन संघ विशेष सूचना आहे. पिरकोन टीम साठी विशेष सूचना आहे. आपले प्रतिस्पर्धी आपली आतुरतेने वाट पाहतात. चला, टॉस करण्यासाठी आपण लगेच जायचं. येत्या 2 मिनिटाच्या आतमध्ये जर पिरकोन संघ उपस्थित झाला नाही तर टाकीगाव संघाला नाणेफेकी दिली जाणार आहे या स्पर्धेच्या नियमानुसार. चला, मुकेश भोईर यांनी टाइम अलर्ट केलाय, स्टॉप वॉच लावलाय. मुकेश भोईरांवरती नितेश भोईर वॉच करतायत. प्रवीणजी भोईर सुद्धा मेहनत घेताना दिसत आहेत आणि स्टॉप वॉच लावलाय. चला, पिरकोन टीमचा कर्णधार आलाय. आपण टॉस बॉक्स मध्ये स्वागत करूया प्रसादजी भोईर सरांचं. इकडे मात्र 40 धावसंख्या करायच्या आहेत. ज्या टीमला 28 धावसंख्या 5 षटकामध्ये कठीण वाटत होत्या ते टीम आता 40 धावसंख्या करणार आहे. नाव आहे अक्कादेवी मोठीजुई. त्यांच्या विरुद्ध टीम पाहायला मिळते जय मातादी शिवशक्ती धाकटीजुई. हेमंत पाटील ऑन स्ट्राइकला अंकिश कामोटकर आणि स्ट्रायकिंग गोलंदाज आपल्याला रोहित गुरुनाथ घरत. अप्रतिम अव्वल दर्जाचा गोलंदाज आणि फलंदाज. त्याच्या दोन्ही शैली कित्येक वर्ष आता मात्र मनामध्ये अधिराज्य गाजवत राहिला. तो करणार या मॅचला सुरुवात. सेकंड इनिंगला पहिला बॉल वेगवान चेंडू होता. पंचांकडे लाऊड अपील केलाय, पायचीच पंचांनी नकार दिलाय. इट्स अ नॉट आउट. तर लेग बिफोर विकेट साठी तुम्हाला पिचिंग इन लाईन आणि ज्यावेळी अक्रॉस द लाईन गोलंदाजी करतो आउटसाइड लेग वरून पिचिंग होणारे बॉल ते खरं तर नॉट आउट नकार दिले जातात. त्यामुळे चला, सामना
पंचानी वेल न दवडता त्वरित संपवायचा. इट्स अ नॉट आउट. कुठली धावसंख्या नाहीये. पहिला बॉल आपण पाहिला अतिशय वेगवान, वेगावरती स्वार हा गोलंदाज. रोहितची वैशिष्ट्यता आहे आणि तो अशा बॉल टाकण्यामध्ये निष्णांत आहे, हुशार आहे, तल्लग्न आहे. असे अनेक कर्तृत्व त्यांनी करून दाखवलेत अनेक मैदानावरती. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केला. हा बॉल तितका वेगवान नव्हता जितका पहिला बॉल वेगानं फेकला होता. ही खरी पॅशनेट गोलंदाजी आहे त्याची. तो प्रत्येक बॉल वरती अँगल बनवतो आणि अँगलने गोलंदाजी करतो. त्याप्रमाणे फलंदाजांना सुद्धा आपले गिअर चेंज करून फलंदाजी करावी लागेल, तर आणि तरच तुम्ही रोहित गरजला खेळू शकता. आणि तर रोहित गरज असे बॉल टाकण्यामध्ये आणि सातत्यानं चांगल्या फलंदाजांना फसवण्यामध्ये अतिशय माहिर गोलंदाज आहे. नेक्स्ट बॉल एकने केली मोठी जुनी सुरुवात. स्लोवर बॉल, त्यावरती आक्रमण. अंकेश खामोटकरच्या बॅट मधून स्टेट हिट. दॅट्स अ फॅब्युलस अँड फॅन्टास्टिक सिक्स. बिनबाद साथ पहिले षटक चालू आहे रोहित घरात. हा वेगवान बॉल, गतीवरती स्वार, वेगावरती स्वार असणार हा गोलंदाज. अतिशय वेगवान धारदार बॉल फेकतोय आणि यावेळी जागा सुद्धा निश्चित केली होती. योग्य टप्प्यानं गोलंदाजी केली तर कित्येक चांगल्या फलंदाजांना तुम्ही बसवू शकता, थांबवू शकता, धावसंख्येपासून वंचित ठेवू शकता. ही उदाहरण इथे पाहायला मिळते. टप्प्याची गोलंदाजी, बॉल काढून काटलाय इथं मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल चाललाय सीमा पार. वेगवान गतिमान बॉलावरती केलाय प्रहार. धावसंख्या मिळतील 4-4-4. वर 10चा आस्किंग रन रेट आहे आणि या रन रेट वरती बॅटिंग करत असताना सध्या मोठीची टीम बिनबाद 11. पहिल्या षटकामध्ये खरं तर रोहित गरतला विकेट मिळवायची होती आणि विकेट न घेता 11 धावसंख्या दिल्या. इकॉनॉमिकली षटक जरूर टेनिस क्रिकेटच्या बाबतीत म्हणावं तर झालंय, कारण लिमिटेड ओव्हर्स मध्ये तुम्हाला 10, 11, 12 धावसंख्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ठीक पण आहेत, पण तिथं विकेट येणं फार महत्वाचं आहे. कारण आपण उत्तरार्धात गोलंदाजी करतोय दुसऱ्या इनिंग मध्ये, त्यावेळी विकेट फार महत्वाची होती. इथून एखादी विकेट मिळाली असती तर मात्र मोठीची टीमला दडपणाखाली आणता आलं असतं, परंतु 11 झाल्यात बिनबाद 11. रोहित गरजचं षटक संपला. इथून नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अंकिश पाटील. अंकिश पाटील तो मागच्या मॅचचा हिरो हेमंत पाटील. चला कॉमेंट्रीसाठी अतिशय गावंड यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. यस थँक्यू. गावातील माहीर आणि हुशार म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातो असे अतिशय गावंड. अनेक वेगळे शब्द आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात संयमी केल्या. बॅट आणि बॉलचा संगम चालू झालाय. अप्रतिम साऊंड आपल्याला पाहायला मिळाला. ही खरी नजाकत असते एखाद्या फलंदाजामध्ये आणि ती इथं मात्र पाहायला मिळते हेमंत पाटील यांच्याकडून आणि ती इथं पाहायला मिळाली. पहिल्या बॉल वरती सिंगल घेतल्या, त्यानंतर आपण अंकेश कामोटकरला स्ट्राईक वरती आणलाय. चांगल्या क्रिकेटचं, चांगल्या फलंदाजाचं हे खरं प्रेझेंट ऑफ द माइंड जे विचार आहेत या क्षणाला ते हेमंतच्या कडून पाहायला मिळाले. पहिली सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक 12, बिनबाद 12. अजूनही 28 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 17 बॉल 28 ची गरज. दोन्ही बाजूने सामना जर पाहिला अगदी बरोबर 50-50. शॉर्ट पिच बॉल ऑफ साइडला खेळून गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि इथून मात्र कॅच पकडली आहे.
पकडली अंकितची कॅच आणि इथून येते मोठी जुई धाकटी जुईची रंगत मॅच. गडकिल्ले स्वराज्याचा ज्वलंत इतिहास 350हून अधिकचा अगोदरचा पराक्रम आणि तो आज पाहण्यासाठी मनामध्ये सातत्याने ज्यांची विचारांची भटकंती असते, इतिहासाची चाहूल असणारे व्यक्तिमत्व ऋषाल भोईर आणि हरीश्वर भोईर यांच्याकडून खरं या मॅच साठी भगव्या शुभेच्छा आल्यात आणि समालोचकांसाठी सुद्धा शुभेच्छा आल्या. सो थँक्यू ऋषाल आणि हरीश्वर. New batsman in at number 3, Mr. Jitesh Boir. Voice of Zui, Jitesh Boir. अगदी लहानपणापासूनच 10 ते 11 वयापासून ज्यानं क्रिकेटला सुरुवात केली आहे. आजी पॅशनेट फटके मारण्यामध्ये तो माहिर आहे, त्याची ओळख आहे आणि तो फलंदाज आपला इन ॲट नंबर 3 मध्ये पाहायला मिळतोय. जितेश भोईर. इथे धावसंख्या झाल्यात आतापर्यंत 12. चेंडू संपलेत. 1 षटक आणि 2 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 16 बॉल करायचे आहेत. अजूनही 28 धावसंख्या. फटका चांगला आहे, मिडल झाला होता परंतु क्षेत्ररक्षक निवडला, त्यामुळे या बॉल वरती धावसंख्या येणार नाहीये. एक निर्धाव चेंडू तुम्हाला तुमच्या आस्किंग रेट मध्ये रन रेट मध्ये फरक पडत असतो. जिथं मात्र इक्वेशन आता झालंय 15 बॉल 28 ची गरज. 15 बॉल 28 धावसंख्या. ऑन स्ट्राइक जितेश भोईर आणि गोलंदाजीसाठी अंकिश पाटीलला पाहतोय. 3 बॉल मध्ये फक्त 1 धावसंख्या. ही बॉल चांगला होता, क्लासिकल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल फसला. फटक्यामध्ये सिलेक्शन रॉंग झालाय. बॅटच्या बरोबर मिडल टोनला बॉल झाला नाहीये, त्यामुळेच बॅटच्या रॉंग अँगलला बॉल लागून ऑन साइडला गेला. मिड ऑनला जिथे क्षेत्ररक्षक होते त्यानं फील्ड केला. या बॉल वरती फक्त 1 धावसंख्या येईल आणि 1 धावसंख्येने आस्किंग रन रेट इथं मात्र आणखीन वाढलाय. 14 बॉल 27 ची गरज. 2 षटक 2 बॉलचा सामना अजूनही बॅलन्स आहे. जिंकण्यासाठी टीम मोठी जुईला 27 ची गरज. अंकिश पाटील गोलंदाजी करतोय. स्लोवर बॉल गतीमध्ये फिरवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक निवडलाय. फटके घेतले जातात, बॅट मध्ये बॉल लागला जातो, परंतु चुकीच्या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन झाल्याने तुम्हाला धावसंख्या फार कमी येताना पाहायला मिळतात. आणखीन एक सिंगलने पुन्हा एकदा इक्वेशन चेंज झालाय. 13 बॉल 26 ची गरज. म्हणजे इथून मात्र रन रेट पाहायला मिळेल प्रत्येक ओव्हर मध्ये 12चा रन रेट. आणि इथून मात्र आमच्या समालोचक कक्षामध्ये अतुल दाते. शेवटचा बॉल फार महत्वाचा बॉल, तोही चांगला टाकलाय. बॅटला एज लागली होती, 1 झाली. दुसरीचा प्रयत्न, इथून मात्र गडबड होईल का, परंतु नाहीये. दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप परतलेत. आणि त्यानंतर मात्र काय घडलंय तर या बॉल वरती फक्त आली आहे सिंगल आणि इक्वेशन काय राहिलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहायला मिळतात 1 बाद 15 आणि इथून मात्र गरज आहे 12 चेंडू 25 धावसंख्या.
स्लोवर बॉल गतीमध्ये फसवलाय, थोडाफार बाहेर पिचिंग केला आणि त्यामुळेच इट्स अ वाईड. सूरज हा गोलंदाज आहे. पहिला बॉल वाईड फेकला, त्यानंतर 12 बॉल 24 ची गरज. ऑन स्ट्राईक जितेश भोईर. स्लोवर गतीमध्ये फसवलं होतं, सिंगल घेण्याचा प्रयत्न, रनआउटची शक्यता होईल का, परंतु नाहीये. मथुर म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक सामन्यामध्ये धावण्याच्या शर्यतीत त्यांनी मात्र मोडीजी टीमला एक मॅचचा ड्रॉ जरूर दिला आणि तो इथून मात्र रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगला दौडताना पाहायला मिळतोय, धावताना पाहायला मिळतोय. एक आले सिंगल, 11 बॉल 23 ची गरज. 23 धावसंख्या अजूनही डोक्यावरती गिरट्या घालत आहेत, त्यामुळे 11 बॉल 23 ची गरज आहे. तिसरं षटक चालू आहे, जो हाताळतोय सूरज घरात. स्लोअर बॉल अगदी सहज गतीने मारला, गॅप सिलेक्शन चांगलं, सिंगल झाली. डबलचा प्रयत्न होईल का, परंतु नाहीये. सिंगल वरतीच भर दिली जाते. गेल्या काही पहिल्या षटकानंतर मात्र आपण दुसऱ्या षटकाचा जर खेळ पाहिला आणि आतापर्यंतचा, तर मात्र सिंगल डबल वरती जास्त भर पाहायला मिळतोय. सिंगलहून अधिक धावसंख्या कुठल्याही षटकात आल्या नाहीयेत. अंकेश पाटीलनं जो षटक फेकला, पुन्हा 4च धावसंख्या दिल्या आणि विकेटी एक मिळवली. त्यामुळे अंकेश पाटीलनं आज मात्र या मैदानावरती प्रभावित केलं, या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप दिलं आपल्या गोलंदाजीतून. स्लोवर बॉल गतीमध्ये फिरवलाय, बोट फिरवली, या बॉल वरती फसवलंय फलंदाजाला आणि इथून मात्र धक्का क्रमांक 2, जितेश भोईर बॅक टू डग आउट. टर्न झाली आहे, जिथून सुरुवात अंकेश कामोटकरनं पहिल्या षटकामध्ये रोहित गरेच्या 11 धावसंख्या बनवल्या होत्या आणि त्यानंतर जसा अंकेश कामोटकर बॅक टू डग आउट झाला, तिथून मात्र धावसंख्याला पूर्णपणे स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक सगळं काही चिन्ह पाहायला मिळालं. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 4 मिस्टर दीप पाटील, त्याने गोलंदाजी चांगली केली आहे. आता मात्र फलंदाजी ही वाट्याला आलेली आहे. 9 बॉल 22 ची गरज आहे. सामना फार लांबणीवरती गेला. कौतुक झालं पाहिजे गोलंदाजांचं. कारण धाकटीची टीम ज्याप्रमाणे 40 धावसंख्या दिल्या, कॉन्फिडन्स किती मोठा आहे. हाही बॉल चांगला होता, शॉर्ट सिलेक्शन केल्याच्या नावे इथं मात्र यष्टिरक्षकानं स्टंपिंग जरूर केली. रोहित घरतनं थर्ड अंपायर कडे आपण जाऊया. पास समोर बॉल टाकला होता, समोरून बोटं फिरवली जातात, तिथून मात्र फलंदाज फसले जातात. या क्षणालाही तेच चित्र, ज्याप्रमाणे जितेश भोईरला फसवलं होतं, त्याचप्रमाणे या बॉल वरती दीप पाटीलला सुद्धा शांत ठेवलाय. या बॉल वरती डिसिजन घ्या. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये आहे बॉल, पुन्हा एकदा आपला चेक केला जाईल, रिटर्न चेक केला जाईल. पाहूया, स्लो मध्ये आपण अगदी पाहू शकता काय भन्नाट क्वालिटी आहे. आणखीन एकदा चेक केलं जाईल. कुठलाही डिसिजन कुठल्याही टीमला प्लस न करणारा, या पूर्ण स्पर्धेला बॅलन्सिंग ठेवणारा निर्णय तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे चौथे अंपायर दौलतजी कासकर, जे एमसीए साठी लेदर क्रिकेटच्या जास्त स्पर्धा कव्हर करत असतात, आज मात्र त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. चला, पंचांनी तिसऱ्या वेळी पाहिलंय, त्यामुळे इट्स अ नॉट आउट. अगदी मिनी सेकंद, म्हणजे सेकंदाचा हाफ सेकंद का असतो ना, तो या रनआउट मध्ये पाहायला मिळाला. जिथून कटाक्ष लक्षाने 50-50 डिसिजन आणि तो फलंदाजाच्या याच्यामध्ये असतो, परंतु इथे मात्र बॅट क्लिअरली पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे, त्यामुळे इट्स अ नॉट आउट. 8 बॉल 22 ची गरज. आणखीन एकदा बोटं फिरवली आहेत, आणखीन एक बॉल निर्धाव चाललाय. कमालीची कामगिरी. सूरज घरत बॅटिंग ही अप्रतिम राहिली आहे आणि बॉलिंग ही अप्रतिम राहिली आहे. लगातार हे दुसरं षटक आपण पाहतोय. दुसरं आणि तिसऱ्या क्रमांकाचं, तिथं धावसंख्या फक्त ने फक्त आतापर्यंत 11 बॉल मध्ये 8 आल्यात. शेवटचा बॉल 7 बॉल 22 ची गरज. स्लोवर बॉल आणखीन एकदा फसवलाय. व्हॉट अ डिलिशियस डिलिव्हरीज. सगळेकडून 4 मुंड्या चित केले त्या दोन्ही षटकानं. आउट स्विंग लेग कट होणारे बॉल मोठीची टीमला इथून मात्र अडथळा निर्माण करताना पाहायला मिळतात. इक्वेशन राहिलाय, शेवटचा षटक शिल्लक आहे. 6 बॉल 22 ची गरज. हिरा अनेक प्रेमळ स्वभाव
शेवटचा षटक शिल्लक आहे. 6 बॉल 22 ची गरज आहे. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल 4थ्या क्रमांकाचा अमिश घरत. घरत कुटुंबाचं वर्चस्व राहिलं या टीम मध्ये. जास्तीत जास्त आपल्याला घरत टीम पाहायला मिळते. आणि त्यानंतर हा तिसरा गोलंदाज आहे जो घरत कुटुंबातील आहे, जिथं अंकेश पाटील हा एकटा पाटील आहे पण सबसे कातील आहे. आणि त्यानंतर 3 घरत गोलंदाज, हा तिसरा अमिश घरत. 6 बॉल 22 ची गरज. पहिला बॉल 40 धावसंख्या ज्यावेळी पूर्ण झाले ना त्यावेळी धाकटी जुई टीम अगदी सन्मानाने मैदानात उतरली फेस करायला. हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो आणि तो आज दाखवलाय. खरं तर आज निनाद भोईरची अनुपस्थिती ही टीम मध्ये गरज बसताना पाहायला मिळते. अनेक प्लेयरचे हात तोंडाकडे आणि हाताची बोट ही दातामध्ये पाहायला मिळतात. 5 बॉल 22 ची गरज. ही बॉल निर्धाव कमाल झाली आहे या पूर्ण मॅच मध्ये, जिथून 40 धावसंख्या या फार पोषक ठरल्यात. आता शेवटचे 4 चेंडू 22 ची गरज. हा बॉल खेळून काढला. ऑन साइडला चालला क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र चुकी झाली आहे. बचाव करता आला या बॉल वरती, परंतु तिथून मात्र चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं. बॉल चाललाय सीमा पार. इथून येतोय विजयाच्या दिशेनं हलवारपणे वाटचाल करणारा षटकार. तो मात्र समालोचकांसाठी खास करून नितेश पंडित सरांसाठी 300 रुपयाची कॅच प्राइज झाली आहे अतिशी गावण यांच्याकडून. हा बॉल खोलवर गतीचा होता. या बॉल वरती सिंगल आली. डबलचा प्रयत्न होईल का पूर्ण? रनआउटची शक्यता पूर्ण झालाय. तिसऱ्या आणि चौथ्या बॉल वरती धावसंख्या आल्यात टोटल 8. 2 बॉल 14 ची गरज. एखादा चमत्कार, एखादा दैविक चमत्कार तुम्हाला या मॅच मधून वाचू शकतो टीम मोटेझुला. जे प्रयत्न या बॉल वरती केलेत ना ते प्रयत्न या अगोदरच्या 2 गोलंदाजांवरती टीम मोटेझुला करताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळेच पराभवाचं संकट जे काले ढग येऊन राहिले ते मात्र पराभवाने बरसणार आहेत. फटका चांगला आहे. मॅच अजूनही संपली नाहीये कारण हेमंत पाटीलची बॅट अजूनही बोलत आहे. एक बॉल 8, एखादा नो, एखादा वाईड. बॅटची लीडिंग एज कॅच होऊ शकतोय परंतु नाहीये. सिक्सर गेलाय आणि एका धावसंख्येनं टीम धाकटी जुई हा सामना जिंकतोय आणि परास्त करतोय टीम मोठी जुईला.